नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेच्या 18 एप्रिलच्या भागामध्ये मुकादम कुटुंबातील सदस्य नाश्त्यासाठी जमलेले असतात. रमा पार्वतीला घाबरतच नाश्ता वाढत असते. तेवढ्यात जान्हवी आणि आनंद तेथे येतात. जान्हवी, उपमा थालीपीठ हा काय नाश्ता आहे? मी तर फ्रेंच ऑमलेट किंवा मुसळी खाते. मला हा नाश्ता नाही आवडत असं नाक मुरडत बोलत असते. आणि आनंदला आपण आज नाश्ता ऑर्डर करूयात असं बोलत निघून जाते. त्यावर पार्वती रमाला, पाहिलंत ना, या घरातील आवडीनिवडी किती वेगळ्या आहेत ते, असं रस्त्यावरच्या दुकानात शोभतं असं सुनावते. तेव्हा सीमा, तुम्ही एकदा चाखून तर पहा, खूप छान झालेलं आहे सगळं असं बोलत सावरासावर करण्याचा प्रयत्न करू लागते. तर रमा, आई आजी, आपली ओळख नाही आहे ना, त्यामुळे ही गडबड होत आहे. मला एकदा सांगितलं की समजेल. उद्यापासून तुमच्या आवडीचाच नाश्ता बनणार आणि कधी कधी बदल चांगला असतो, तुम्ही खाऊन तर पहा असं हसऱ्या चेहऱ्याने पार्वतीला सांगत असते. त्यानंतर आद्या उठते आणि काय हिटलर आजी आहेस ग तू, आधी खाऊन तर बघ असं म्हणत बळजबरीने पार्वतीला पोहे भरवते आणि कसे झालेत असं विचारू लागते. तेव्हा पार्वती, रोज खायच्या लायकीचे नाहीये, पण कधी कधी ठीक आहे असं पोहे आवडलेले असताना सुद्धा बोलते. त्यामुळे आरती व अभि गालात हसत असतात. त्यानंतर आरतीला थालीपीठ खूप आवडतात. ती रमाचं कौतुक करत असते व मी रोज हे खाऊ शकते असं बोलते. तेव्हा अभि गमतीने तिला, मग तूही शिकून घे ना असं बोलतो आणि सर्वजण हसत असतात. तेवढ्यात अक्षय ऑफिसला जायला निघतो. त्याला पाहताच अभि अक्षयला थांबवतो आणि काल लग्न झालंय तुझं, विसरलास का असं बोलतो. त्यावर अक्षय, तुम्हाला सेलिब्रेशनसाठी रोज नवीन कारणं भेटतील म्हणून मी घरी थांबू असं बोलत जायला निघतो. तेव्हा रमा, नाश्ता रेडी आहे असं बोलते. अक्षय काही न बोलता पुन्हा जायला निघतो. रमा पुन्हा नाश्ता रेडी आहे असं बोलते. त्यावर अक्षय, नाश्ता असं नसतं ग, ते नाश्ता असतं. तुला जमत नसेल तर न्याहारी म्हण, कारण ब्रेकफास्ट वगैरे तर लांबच राहिलं असं बोलतो. रमा गुपचूप मान खाली घालते तर पार्वती खुश होते. त्यानंतर सीमा अक्षयला थांबवते व रमाने किती प्रेमाने बनवलंय, थोडंसं खा असे सांगते. रमा अक्षयला पोहे देते. अक्षय अचानक गप्प होतो आणि तसाच निघून जातो. तेव्हा पार्वती खुश होत, अक्षयने जर खाल्लं असतं तर मी हा डाव हरले असते. असंच अक्षयच्या मदतीने मी या मुलीला घराबाहेर काढेन असा मनात विचार करू लागते. तर रमा, एक दिवस असा येईल की माझ्या हातचं जेवण खाल्ल्याशिवाय तुमचं पोटच भरणार नाही बघा असं स्वतःशी बोलते. त्यानंतर रात्री सीमा रमाकडे येते. तेव्हा रमा, अक्षय अजून आलेला नाही असं सांगते. त्यावर सीमा, अक्षयला जास्त काम आहे, त्याने मला सांगितलं होतं परंतु मी विसरले आणि आता तू आली ना, तो तुला फोन करून सगळं सांगेल, मग मलाच तुला विचारावं लागेल माझा लेक कधी येणार असं आनंदाने सांगत असते. रमा लाजू लागते. सीमा रमाला, तू जेवलीस का असा प्रश्न करते. तेव्हा रमा, अक्षय आला की सोबत जेवू असं सांगते आणि सीमाला, इथे रात्री सगळे एकत्र का नाही जेवत असं विचारत असते. तेव्हा सीमा, सर्वांनाच खूप कामे असतात त्यामुळे आपल्यासाठी वेळच नसतो, तुला होईल सवय असं समजावते. सीमा नंतर प्रेमाने रमाला खाली बसवते व तुझ्या ह्या 2 वेण्या तुझी ओळख आहेत, मला तर खूप आवडतात, परंतु सासूबाई म्हणत होत्या केसांचं दुसरं काहीतरी कर असं सांगत असते. हे ऐकून रमा, त्या बोलल्या, पण तुम्हाला काय वाटतं, तुमची इच्छा असेल तर मी करेन केसांचं दुसरं काहीतरी असं स्पष्टपणे सांगते. तेव्हा सीमा, मला आवडतात ग, परंतु यामुळे तुझ्यावर कोणी हसलेलं मला सहन नाही होणार असं भावूक होत बोलते. हे ऐकून रमा, हसणारे तर काहीतरी कारण काढून हसणारच. या 2 वेण्यांची सवय मला माझ्या बाबांनी लावली, तेच लहानपणी माझ्या वेण्या घालायचे, ही त्यांची आठवण आहे असं सीमाला सांगू लागते. सीमाच्या डोळ्यात अश्रू येतात आणि सीमा रमाचा हात हातात घेत, तू नको सोडूस तुझी ही आठवण, माझंच चुकलं असं बोलते. तेव्हा रमा, मी तेच सांगत होते असं हसत बोलते. पुढे सीमा खूप इमोशनल होते व मला आता अक्षयची काळजी वाटत नाही, त्याला तुझ्या सुपूर्द करून मी निवांत झोपेन असं वाटतंय असं सांगत असते. त्यावर रमा, मग झोपा की, कारण खूप उशीर झाला आहे असं सीमाला सांगते. त्यानंतर सीमा गुड नाईट बोलत निघून जाते. इकडे अक्षय घरी येतो. तो गाडीत बसलेला असतो आणि मी रमाशी खूप रूडली वागतोय का,
चूक तर माझी देखील आहे. मी लग्नाला होकार दिला, परंतु काहीही झालं तरी मी शशिकांत मुकादम नाही होणार. आता मी त्या रमाला इग्नोर करेन, सरळ जेवेन आणि झोपेन असा मनात विचार करतो आणि बाहेर येतो. तेवढ्यात त्याला रमाचा फोन येतो. अक्षयने पूर्वी रेवाने दिलेला रमाचा फोन नंबर माय वुड बी लव या नावाने सेव्ह केलेला असतो. त्याला रेवा आठवते. तो फोन उचलतच नाही. त्यानंतर अक्षय स्वतःसाठी जेवण वाढून घेत असतो. रमा तेथे येते आणि गुपचूप ग्लासमध्ये पाणी ओतत असते. तर सीमा लांबूनच हे पाहते आणि आता मला अक्षयची काळजी नाही असा मनात विचार करत आत जाते. तर पुढील भागात रमा अक्षयला मी तुमच्यासाठी ऑमलेटचा नाश्ता बनवलाय असं खुश होत सांगत असते. अक्षय मात्र नकार देत निघून जातो. त्यानंतर रमा रेवाची चौकशी करण्यासाठी तिच्या घरी येते. तेव्हा रेवाची आई रमाला तुझी इथे येण्याची हिंमतच कशी झाली? तू रेवापासून सगळं हिसकावून घेतलंस, त्यामुळेच ती मला सोडून लंडनला निघून गेली असं ओरडत असते. आता रमा रेवाशी कसा संपर्क करणार हे लवकरच कळेल. अशाच नवीन भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.